हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, जो काही इंस्टाग्रामवरती इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावरती ट्रेंड चालू आहे बघू शकता, म्हणजे या प्रकारचा। तर मित्रांनो, याच ट्रेंडवरती आपण एकदम जबरदस्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, सगळं काही मी तुम्हाला मटेरियल वगैरे प्रोव्हाइड केलं आहे अगदी फ्रीमध्ये, तुम्ही ते इझिली घेऊ शकता। मटेरियल घेतल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एक फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, सिम्पली ते ऑडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑडिओ वगैरे मी ॲड करून घेतलं आहे। तर मित्रांनो, जो काही तुमचा फोटो असणार आहे तो कुठेपर्यंत ठेवायचा तुम्ही लक्षपूर्वक बघा। आणि मित्रांनो, जर तुमचं थोडं देखील इकडे तिकडे झालं तर तुमचं जे काही म्हणजे डायलॉग वगैरे आहे ते एकदम मिसमॅच होणार आहे, एकदम ॲक्युरेट असं येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती 6 सेकंदाचा जो काही पहिला झिरो आहे, बरोबर ते झिरोपाशी तुम्हाला तुमचा फोटो तिथेपर्यंत ठेवायचा आहे। आणि इथून पुढचा जो काही पार्ट असणार आहे, हे जे काही कीर्तनाचा पार्ट आहे, सिम्पलरित्या तो पार्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। आता मित्रांनो, तुम्हाला बीट मार्क करण्यासाठी, आता सुरुवातीच्या फोटोमध्ये ज्या काही बीट मार्क आहेत त्या मार्क करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी काही पहिली बीट आहे ती 1 सेकंदवरती बघू शकता। 1 सेकंदात जो काही पहिला झिरो आहे बरोबर तिथं आहे। पुढची जी काही मित्रांनो आपली बीट आहे ती 1 आणि 2 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटचं थोडंसं पुढं आहे। तर मित्रांनो, सॉन्ग ऐकायचं आणि मग बीटला मार्क करायचं आहे। त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 2 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। नंतरची आपली जी काही बीट आहे ती 3 सेकंदात जो काही दुसरा झिरो आहे बघू शकता त्या झिरोपाशी आहे। त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 4 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। आणि त्याच्यानंतरची जी काही बीट असणार आहे ती 5 सेकंदाचा जो काही पहिला झिरो आहे त्या झिरोपाशी आहे। आणि मित्रांनो, इथून पुढचा जो काही पार्ट असणार आहे तो कीर्तनाचा असणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि मित्रांनो, या कीर्तनाच्या आणि फोटोच्या मधला जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे, सिंपली या ट्रान्झिशनवरती क्लिक करून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। पुल आउटचं ट्रान्झिशन दिल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन पहिला फोटो आपला सिलेक्ट करायचा आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आणि मित्रांनो, कॉम्बोला सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता। तर मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो आहे त्याला तुम्हाला बेंड झूमचं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचा जो काही फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याच्या पुढचा आपला जो काही तिसरा फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचा जो काही मित्रांनो फोटो आहे आपला चौथा, त्या चौथ्या फोटोला तुम्हाला डेस्टॉर्क राईटचा इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे ॲनिमेशन। नंतर त्याला डेस्टॉर्क लेफ्ट। नंतरचा जो काही फोटो आहे त्याला इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि इथनं रॉक व्हर्टिकलीचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन खालची जी काही ड्युरेशन आहे ती 0.4 सेकंदवरती ठेवायची आहे। आणि लास्टचा जो काही आपला फोटो आहे त्याला तुम्हाला स्विंग राईटचं ॲनिमेशन देऊन जे काही इथं हे दिसतंय काय ड्युरेशन खाली ते 0.8 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही ॲनिमेशन वगैरे ॲड केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता। एकदम सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि वरती जी काही PNG मी तुम्हाला या ठिकाणी ॲड करायला दिल्या ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। PNGला ॲड केल्यानंतर PNGची जी काही लेंथ असणार आहे ते आपल्या फोटोपर्यंत ठेवायचे। नंतर ह्या जो काही व्हिडिओचा पार्ट चालू होते बरोबर तिथे यायचं आहे। नंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून ही जी काही लेंथ तेव्हा मी जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या सिम्पलरित्या ती PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आता जो काही इंदुरीकर महाराजांचा हा जो काही कीर्तनाचा पार्ट तुम्ही इथे ॲड करणार आहे, सिम्पलरित्या त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याला सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, तुमच्या स्क्रीनवरती प्रॉपर ॲडजस्ट झाला पाहिजे। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय। तुम्हाला मित्रांनो बरोबर कुठे यायचं आहे बघू शकता, ज्या ठिकाणी इथं काहीतरी म्हणते बघा महाराजांचं काहीतरी वाक्य आहे का काहीतरी असं म्हणते बरोबर। मित्रांनो, तुम्हाला तिथं यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे बरोबर ह्या पोझिशनला 5 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। तर मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक इफेक्ट लोड झाल्यानंतर एक इफेक्ट येईल, तो मी तुम्हाला सांगतो। आपली जी काही नाईट क्लबची कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फ्लॅशिंग फ्रेम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल। तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला या पोझिशनपर्यंत अशी ठेवायची आहे। आता मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितला आहे त्या प्रकारचा आपला व्हिडिओ झाला आहे, तर सिम्पली तुम्हाला शेअरवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।